माजी राज्यसभा सदस्य केएलईचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे यांचे सुपुत्र अमित कोरे यांना चिकोडी लोकसभा मतदारसंघातून भाजपचं तिकीट द्या। माजी राज्यसभा सदस्य केएलईचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे यांचे सुपुत्र अमित कोरे यांना चिकोडी लोकसभा मतदारसंघातून भाजपचं तिकीट द्यावं अशी मागणी नंदी येथील कोरे कारखाना साईटवरील डॉक्टर प्रभाकर कोरे अभिमानी कार्यकर्ते यांच्याकडून करण्यात आली। यावेळी कोरे सोसायटीच्या नंदी शाखेचे चेअरमन शिवानंद हंकारे बोलताना म्हणाले की राष्ट्रीय साखर कारखाना महामंडळ नवी दिल्लीचे संचालक, शिवशक्ती शुगर्स लिमिटेड सौंदती, केएलई संस्थेचे बोर्ड सदस्य, शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास आणि बेरोजगार तरुणांना रोजगार निर्माण करणारे शेतकरी मित्र डॉक्टर प्रभाकर क्रेडिट सोसायटीचे निमंत्रित संचालक, जनशक्ती फाउंडेशन चिकोडीचे संस्थापक डॉक्टर अमित कोरे यांनी सहकार, सामाजिक व शिक्षण क्षेत्रात उत्तम कार्य केले। डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या कार्याचा वारसा युवा नेते म्हणून अमित कोरे चालवत आहेत। राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी चिकोडी लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षाकडून संधी दिली जावी अशी आमची मागणी। अमित कोरे यांना सर्व क्षेत्राचा अभ्यास असल्यानं भारतीय जनता पक्षाने चिकोडी लोकसभेसाठी त्यांना तिकीट द्यावं ही सर्व कोरे प्रेमी कार्यकर्त्यांची मागणी आहे असं शिवानंद हंकारे यांनी सांगितलं। यावेळी अण्णासाहेब माने, उमेश पाटील, महादेव खोत, सिद्धगोंडा पाटील, विजय गरड, कृष्णा मगदुम यांच्यासह भाजपचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। विशाल क्रांती न्यूज साठी अमर माने एक ನಾವು ಮುಂಬರುವ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಯುವ ನಾಯಕರು ಈ ಭಾಗದ ಕೃಷಿ, ಆರೋಗ್ಯ, ಸಮಾಜ ಸೇವೆ ಹಾಗೂ ವಿಶೇಷವಾಗಿ ಕೈಗಾರಿಕಾ ಮೂಲಕ ನಿರುದ್ಯೋಗ ಯುವಕರಿಗೆ ಉದ್ಯೋಗವನ್ನು ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡಿ ಈ ಭಾಗದ ವಾಣಿಜ್ಯ ಹಾಗೂ ಸಾಮಾಜಿಕ ಅಭಿವೃದ್ಧಿಯನ್ನು ಮಾಡಿದಂಥ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ನೆಚ್ಚಿನ ನಾಯಕರಂಥ ಶ್ರೀ ಅಮಿತ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಅವರನ್ನ ಮುಂಬರುವ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಬರುವಂತಹ ಈ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿಯಿಂದ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಲೋಕಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಅವರನ್ನ ಬಿಜೆಪಿ ಉಮೇದುವಾರರಾಗಿ ಆಗಲಿಕ್ಕೆ ವರಿಷ್ಠರು, ಬಿಜೆಪಿ ವರಿಷ್ಠರು ಅವರಿಗೆ ಟಿಕೆಟ್ ಕೊಡಬೇಕಂತ ನಾವೆಲ್ಲ ಅಭಿಮಾನಿ ಅವರನ್ನ ಈ ಬಿಜೆಪಿ ವರಿಷ್ಠರನ್ನ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವ್ರನ್ನ ನೆನೆಸ್ಕೊಳ್ತೇವೆ। ಹಾಗೂ ಸಪೋಸ್ ಅಂತ ಈ ಮುಂಬರುವ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಟಿಕೆಟ್ ಕೊಟ್ಟರಂತ ಬಿಜೆಪಿಯು ಅತ್ಯಂತ ಒಂದು ದಾಖಲೆ ಮಟ್ಟದಂತ ಗಳಿಸ್ತಂತ ಈ ಸಂದರ್ಭ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛಪಡ್ತೀನಿ। ಜೊತೆಗೆ ಅವರ ಸಮಾಜ ಸೇವೆ, ಅವರು ಈ ಯುವಕರಿಗೆ ನೀಡಿದಂಥ ಒಂದು ಉದ್ಯೋಗ ಅವಕಾಶಗಳು, ಈ ಭಾರತದಲ್ಲಿ ಮಾಡಿದಂಥ ಅವರ ಕಾರ್ಯಗಳು, ನೀರಾವರಿ ಯೋಜನೆಗಳು ಹಾಗೂ ಕೃಷಿಗೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಅಂತ ಒಂದು ಕಿಸಾನ್ ಬಜಾರ್ ಮೂಲಕ ಸಹಕಾರಿ ರಂಗದ ವಿವಿಧ ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಗಳಂತ ಅವರ ಒಡನಾಟದಿಂದ ಅತ್ಯಂತ ಒಂದು ಆತ್ಮವಿಶ್ವಾಸದಿಂದ ಹೇಳ್ತೇವೆ ಅಂತ ಮುಂಬರುವ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಅವರ ಈ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಲೋಕಸಭೆಯಿಂದ ನಮ್ಮ ಯುವ ಸಂಸದರಾಗಿ ಆಯ್ಕೆ ಆಗ್ತಾ ಅಂತ ಒಂದು ಆತ್ಮವಿಶ್ವಾಸ ಇದೆ। ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಬಿಜೆಪಿ ಏನು ವರಿಷ್ಠರಿದ್ದಾರೆ ಅವರೆಲ್ಲರೂ ನೆನೆಸ್ಕೊಳ್ಳೋದೇನೆಂದ್ರೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ನೆನೆಸ್ಕೊಳ್ಳೋದಂದ್ರೆ ಮುಂಬರುವ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಅವ್ರಿಗಿಂತ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಲೋಕಸಭೆಯಿಂದ ಸ್ಪರ್ಧೆ ಮಾಡಲು ಬಿಜೆಪಿಯಿಂದ ಟಿಕೆಟ್ ಕೊಡಬೇಕಾಗಿಲ್ಲ। ನಾವೆಲ್ಲರೂ ಎಲ್ಲ